बीजे मेडिकल कॉलेज मेघनानी नगर परिसरात ते होतं आणि जेव्हा 5 मिनिटांनंतर टेक ऑफ केल्यानंतर याच इमारतीला, जी इमारतीची दृश्य सध्या साम टीव्हीवरती आपण पाहतोय, इमारत पूर्ण काळी पडलेली आहे, त्या इमारतीला हे विमान धडकलं होतं। अगदी भिंतींना तडे देत इमारतीच्या आतपर्यंत हे विमान कोसळलं आणि विमानाचे वेगवेगळे भाग इमारतीत पसरल्याचं म्हणजे विखुरल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर विमानाचा जो मागचा भाग आहे तो इमारतीच्या टॉपवरती आपल्याला दिसतोय सध्या। आणि एक कॅन्टीन या हॉस्टेलमध्ये आहे जिथे दुपारी जेवणासाठी विद्यार्थी येत असतात, त्या वेळेसच नेमकं तोच वेळ होता जेव्हा हा अपघात झाला। आणि म्हणून नेमकं किती हॉस्टेल वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी या हॉस्टेलमध्ये राहणारे त्यांचा जखमी झालेत, मृत्यू झालेत याचाही आकडा आता समोर येणं गरजेचं आहे। मात्र ही भयावह दृश्य आपण पाहतोय, संपूर्ण परिसर जो आहे तो काळोखाने माखलेला आहे। अगदी झाडांवर सुद्धा काही एकही पान राहिलं नाही असं आपल्याला दिसतंय। ही दृश्य जे आहे त्या ठिकाणी मैदान होता। एक मोठी बातमी आत्ताची बघतोय आपण, भारतीय लष्कराचे 130 जवान जे ते मदतीसाठी आता रवाना झालेत। दुर्घटनास्थळी युद्ध पातळीवरती बचाव कार्य सध्या केलं जात आहे। भारतीय लष्कराचे 130 जवान मदतीसाठी रवाना झालेत। आधीच एनडीआरएफच्या 6 तुकड्या दाखल झालेल्या आहेत, अग्निशमन दलाचे जवान आहेत आणि अशात आता लष्कराचे सुद्धा 130 जवान मदतीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळते। दुर्घटनाग्रस्त ठिकाणी ते जाणार आहेत। युद्ध पातळीवरती बचाव कार्य सध्या सुरू आहे आणि आता लष्कराचे जवान जेव्हा पोहोचतील तेव्हा बचाव कार्य अधिक वेगवान होण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच जर या सर्व मलब्यामध्ये कुणीतरी जर जीवनाची आशा शोधत असेल, या संपूर्ण इमारतीमध्ये जर कोणी अजूनही अडकलेलं असेल तर त्यांना वाचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाला, मात्र ज्या ठिकाणी हे विमान धडकलं त्या ठिकाणी कुणीतरी मदतीसाठी वाट पाहू शकतं। त्यामुळे आता दुर्घटनाग्रस्त ठिकाणी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। 130 जण भारतीय लष्कराचे 130 जवान अहमदाबादमध्ये मदतीसाठी आता पोहोचलेले। दुर्घटनाग्रस्त ठिकाणी युद्ध पातळीवर बचाव कार्य आपण पाहतोय गेल्या 3 ते 3.5 तासांपासून सुरूच आहे। अपघातग्रस्त विमानामध्ये 242 प्रवासी होते आणि या सर्व प्रवाशांचा, क्रू मेंबर्सचा मृत्यू झालाय। मात्र ज्या ठिकाणी हे विमान कोसळलेले त्या ठिकाणी अजूनही मदतीसाठी कुणीतरी असू शकतं ज्यांना मदत पाहिजे। त्या सर्वांना वाचवण्यासाठी आता युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू झालेले आहे। भारतीय लष्कराचे 130 जवान अहमदाबादमध्ये तिथे मदतीसाठी पोहोचलेले आहेत।